आहे. पायरी पहिली आम्ही मान्य केली की आम्ही मध्यशक्ती पुढे हतबल आहोत आणि आमचे जीवन अस्तव्यस्त झाले. पण हे मान्य करायला कोण तयार असतं? कोणाला आवडतं स्वतःचा पराभव कबूल करायला? माणसाचा अहंकार त्याची नैसर्गिक प्रवृत्ती या कल्पनेविरुद्ध बंड करून आपण स्वतःला सांगत असतो, मी जेव्हा ठरवेन ना तेव्हा दारू सोडेन, माझा पूर्ण कंट्रोलमध्ये आहे सगळं. मराठीत एक म्हण आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आपण स्वतःला अतिशहाणे समजत होतो. तो मद्याने भरलेला प्याला हातात असायचा आणि आपल्याला वाटायचं की आपण त्या प्याला पितोय. पण वास्तव काय होतं? एका चिनी म्हणीत म्हटल्याप्रमाणे, फर्स्ट द मॅन टेक अ ड्रिंक, then the drink take a drink, then the drink take the man. आधी माणूस दारू पितो, मग दारूला पिते आणि शेवटी दारू माणसाला पिते. काय? आधी माणूस दारू पितो, मग दारूला पिते आणि शेवटी दारू माणसाला पिते. ही ओढ, ही तलप एवढी अविवेकी आणि वेडेवाकडी होती की तिने आपला मेंदू हायजॅक केला होता. आता हतबलतेचा स्वीकार. हतबलता, पॉवरलेस म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर माझ्या स्वतःवर, माझ्या विचारांवर आणि माझ्या कृतीवर कोणताही ताबा राहिलेला नाही. हतबलता, पॉवरलेस. जेव्हा मद्याचा पहिला थेंब पोटात जातो तेव्हा शरीरात एक ॲलर्जी निर्माण होते आणि मेंदूत एक वेड निर्माण होतं. आपण ठरवतो की आज फक्त 2च पॅक पिणार, पण 2चे कधी 10 होतात आणि रात्र कधी सरते हे आपल्याला कळत नाही. ही हतबलता आहे. एखाद्या वेगाने धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला आपण हाताने थांबवू शकतो का? नाही. तसंच फक्त स्वतःच्या इच्छाशक्तीवर, विल पॉवरवर आपण या आजाराला थांबवू शकत नाही, हे सत्य आहे. हिंदीत म्हणतात ना, मर्च बढ़ता गया जो दवा की. आपण व्यसनातून बाहेर पडण्यासाठी जेवढी धडपड केली तेवढे आपण त्यात जास्त रुतत गेलो. कारण आपण चुकीच्या मार्गाने लढत होतो. आपण स्वतःच्या ताकदीवर लढत होतो. अस्तव्यस्त जीवन, डोळे उघडणारे वास्तव. पायरीचा दुसरा भाग म्हणतो, आमचे जीवन अस्तव्यस्त झाले. डोळे बंद करा आणि विचार करा, अस्तव्यस्त म्हणजे काय? फक्त अंगावरचे कपडे मळकट असणे किंवा नोकरी जाणे एवढंच नाही. अस्तव्यस्त जीवन म्हणजे घरातल्या लक्ष्मी सारख्या बायकोच्या डोळ्यात आणलेलं पाणी. अस्तव्यस्त जीवन म्हणजे शाळेतून येणाऱ्या मुलाने बापाला पिऊन पडलेलं बघून लपवलेला चेहरा. अस्तव्यस्त जीवन म्हणजे म्हाताऱ्या आई बापाची उडालेली झोप आणि समाजात गेलेली पळ. आपण पैशाने भिकारी झालो नव्हतो, आपण विचारांनी, भावनांनी आणि नात्यांनी भिकारी झालो होतो. क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में, ही ओळ त्या दारूला लागू पडते. तिने आपला पार सत्यानाश केला. आता पराभवातच लपलेला आहे विजय. तुम्ही म्हणाल, सर पूर्ण पराभव कसा कबूल करायचा? हा तर नामर्दपणा आहे. नाही मित्रांनो, जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही युद्धात शरण जाणे, सरेंडर म्हणजे हार मानणे, पण व्यक्तिमत्व विकासात आणि व्यसनमुक्तीत शरण जाणे म्हणजे जिंकण्याची पहिली पायरी आहे. सर्व धर्मीय महापुरुष यांचा विचार. श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, सर्व धर्मानी परिजेत मामके शरण वज्रे. सर्व अहंकार सोडून फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. इस्लाम या शब्दाचा मूळ अर्थच मुळी अल्लाच्या इच्छेपुढे स्वतःला शरण जाणे असा आहे. ख्रिस्त धर्मात येशू ख्रिस्त म्हणतात,
नॉट मे विल बट युअर बी डन. माझे नव्हे तर ईश्वरा तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. गौतम बुद्धांनी सांगितले आहे की मी दुःखात आहे, हतबल आहे, हे मान्य करणं हेच दुःख मुक्तीचे पहिले आर्य सत्य आहे. जेव्हा तुम्ही हात वर करता आणि म्हणतात, हे ईश्वरा, हे निसर्गा, आता माझ्याने होत नाही, माझी ताकद संपली, आता तूच मला मार्ग दाखव, इथे खऱ्या अर्थाने तुमची रिकव्हरी सुरू होते. ही ईश्वर कृपाच ती दारूची ओढ तुमच्यापासून काढून टाकू शकते. आता यशस्वी जीवनाची सुरुवात. मित्रांनो, एक अतुंग आणि गगनचुंबी इमारत बांधायची असेल तर आधी जमिनीत खूप खोल खड्डा खणावा लागतो. पाया जेवढा खोल, इमारत तेवढी उंच. ही पहिली पायरी. म्हणजे तुमच्या नवीन, यशस्वी आणि सुंदर आयुष्याचा तो खोल पाया आहे स्वतःचे दोष, स्वतःची हतबलता मान्य करणे. यासारखं दुसरं कोणतंही धाडस नाही. ज्या माणसाने आपला अहंकार मारला त्याला जगातली कोणतीही ताकद हरवू शकत नाही. म्हणूनच हिंदीत एक खूप सुंदर विचार आहे, सुबह का बुला अगर शाम को घर लौट आए तो उसे भटका हुआ नहीं कहते. आता घरी परतण्याची वेळ आली आहे. जुना व्यसनी माणूस कालच गेला. आज जो या इथे बसला आहे तो एक नवीन माणूस आहे, ज्याला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वप्नांसाठी एक यशस्वी आयुष्य जगायचं आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उडान होती है. आजपासून आपण आपला अहंकार सोडून देऊया आणि हतबलता मान्य करून यशाच्या आकाशात भरारी घेऊया. धन्यवाद.